नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात ती कथा एकदम रोचक आहे, एकदम मदमस्त. मित्रांनो, तुमचा जास्त टाईमपास न करता किंवा बाकीचं पाठीमाग काय घडलं हे रिपीट न करता पुढं काय घडलं हे मी आज तुमच्यासमोर सरळ सादर करणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जी कथा चालू आहे त्या कथेचं नाव आहे 3 फूल एक माली. ही कथा एकदम रोचक, मादक आणि एकदम मदमस्त आहे. तुमचं भरपूर मनोरंजन होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मी कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. असं घडलं की लताकडून मला माहीत झालं ज्योतीचं अफेअर तिच्या दिरासोबत होतं. ज्योतीने तिच्या दिरासोबत झिंगाट जमवलं होतं आणि तिचा सर्व काही कार्यक्रम लताने व्यवस्थित बघितला होता. तिच्या उघड्या डोळ्यांनी तिने जे काही बघितलं ते सर्व काही ती मला सांगून टाकत होती. आता लता भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊ लागली होती. मला बोलताना तिला जास्त मजा येत असावी आणि ती जास्त तिच्याबद्दल मला सांगू लागली. मी सुद्धा एकदम जास्त तिच्याबद्दल माहिती काढून घेऊ लागलो, कारण ही गोष्ट जशी लता सांगत होती त्यावरून लताला खूप एकदम प्रेशर येत आहे हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी मुद्दाम लताला तिच्याबद्दल विचारायचो आणि तिला विचारलं, मग पुढं काय झालं, कसं बघितलीस तू? तसं लता मला म्हणाली, त्या दिवशी रात्री ज्या दिवशी मी ह्यांचा कार्यक्रम बघितला त्या दिवशी मी लवकर झोपले होते आणि ह्यांच्यामध्ये काय चालू होतं मला काही माहीत नव्हतं. परंतु रात्री दीदीच्या मादक आवाजामुळे मला एकदम माझी झोपमोड झाली आणि मी उठून बसले. खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता, परंतु बाहेरच्या संधी प्रकाशानं ज्या खिडकीतून थोडासा अंधुक उजेड आत येत होता त्यातून मी बघितले. त्या उजेडामध्ये थोडा वेळ बघितल्यानंतर माझे डोळे आता अंधारात बघायच्या अभ्यस्त झाले होते. काही वेळ अंधारात एकटक बघितल्यामुळे मला त्या अंधारामध्ये सुद्धा आता स्पष्ट दिसू लागलं होतं. मी बघितले, दीदीच्या अंगावर कुणीतरी पुरुष होता. अगोदर तर मला वाटलं जिजू कधी आले आहेत, परंतु माझ्या लक्षात आलं जिजू तर आलेच नव्हते. ताईला म्हणजे दीदीला घेण्यासाठी राज आला होता, दीदीचा दीर. मग तो राज आहे का असं मला वाटलं, की दुसरं कोणी आलं असेल असं पण मला वाटत होतं. परंतु काही वेळ बघितल्यानंतर मला आता दोघांचे पण चेहरे स्पष्ट दिसू लागले. दीदीच्या तोंडातून मादक सुस्कारे बाहेर येत होते. ती हळूच त्याला म्हणाली, राज थोडं हळू कर ना, तू खूप जोरात चालू केलेस. दीदीचा आवाज थोडासा मोडका तोडका येत होता, कारण तिला थोडासा त्रास होत असावा. राज मात्र न थकता न दमता जोरजोरक्यात चालूच होता. तो तिला म्हणाला, तू गप्प बस, जे काही चालतंय ते चालू दे. एकतर किती दिवस झाले तू इकडे येऊन बसलीस आणि मला मात्र तिथं उपाशी राहावं लागतंय. तू इकडे येऊन पण मजा करतच असशील ना? तशी दीदी त्याला म्हणाली, इथं येऊन मी कुठं मजा करणार आणि तू तर तिकडे आहेस. तशी तो लगेच तिला म्हणाला, म्हणजे तुझं इकडं काही जुगाड नाही का? तशी दीदी त्याला म्हणाली, अरे माझं जर इकडं काही जुगाड असतं तर मी तुझ्याकडून कशाला करून घेतले असते, इथंच करून घेतलं नसतं का? मग तो हसू लागला आणि तिला म्हणाला, हो तसं पण आहे, तू आहेसच तितक्या त्याच्या काबिल. तू खूप मस्त आहेस आणि मला खूप आवडलीस, म्हणून तर मी पण भाऊचा रोल मीच करतोय. भाऊला जे शक्य होत नाही ते सर्व काही मी करतोय. मग ती म्हणाली, हो ना, मला तू खूप आवडतोयस. त्या दोघांचं बोलणं मी मस्तपैकी होऊन ऐकू लागले होते. आता मी जागी होते आणि ते दिवस उन्हाळ्याचे होते, त्याच्यामुळे मी माझ्या तोंडावर एक पातळ ओढणी पांघरली होती. ती ओढणी मी आता खाली काढून उघड्या डोळ्यांनी त्या दोघांना बघू लागले. त्या दोघांचा तो खेळ रंगात आला होता. बराच वेळ ते दोघे एकमेकासोबत मस्ती करत होते. त्या दोघांची ती मदमस्त मस्ती पाहून मलासुद्धा आता जोश येऊ लागला होता. मलासुद्धा असंच कोणीतरी निबर रगडून काढावं असं मला वाटू लागलं होतं. परंतु मी असं काही करू शकत नव्हते, कारण मी जाणार तरी कुठं आणि जो राज होता त्याला मी कसं म्हणणार मला पण कर म्हणून. मी स्वतःवर कंट्रोल केला आणि स्वतःच्या हाताच्या बोटानं मी माझं काम भागवलं. त्यात तो दिवस पहिला होता. माझं हाताचं बोट मी आत कसं टाकले ते मलाच माहीत नाही आणि असं केल्यानंतर मजा येते हे सुद्धा मला कसं समजलं हे सुद्धा मला समजलं नाही. मी इतकी एकदम बेचैन झाले होते. त्या दिवसापासून माझा पुरुषाकडे बघण्याचा नजरिया थोडासा बदलला होता. मी 1-2 पोरांसोबत थोडंसं फ्लर्टिंग करायचा प्रयत्न केला, परंतु अनेक पोरांची अनेक उदाहरणं माझ्यासमोर आली. माझ्या काही मैत्रिणीचे उदाहरणं मी बघितले होते. पोरं पोरींना कसं वापरतात, त्यांचा गैरवापर कसं करून घेतात आणि परत काय घडतंय ह्या सर्व गोष्टींचा मला खूप अंदाज होता आणि ह्या बऱ्याच गोष्टी मी स्वतः जाणवल्या होत्या.
माझ्या मैत्रिणीच्या. त्यामुळं माझ्या मैत्रिणीनं जे काही आजमावले, जे काही जाणवले त्यांना, ते मला पण करावं असं मला वाटत नव्हतं. सर्व गोष्टी आपल्यासोबत घडल्यानंतरच होतात असं काही नसते. समाजामध्ये जे घडतंय ते पाहून पण आपण बरंच काही शिकू शकतो हे पाहत होतं. त्याच्यामुळं मी जास्त विचार न करता अशा गोष्टीपासून थोडं दूर राहायचा प्रयत्न केले आणि मी माझं मन माझ्या स्टडीमध्ये रमवू लागले. मोबाईलवर चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे अशा गोष्टीकडे मी माझं मन रमवलं. आता आठवड्यातून महिन्यातून ज्यावेळेला कधी लहर यायची त्यावेळेला हाताचं बोट तर होतंच आणि गाजर, काकडी, मुळा अशा वस्तू असतातच. त्याच्यामुळे मी जास्त कधी कुठल्या पोरांना भाव दिलाच नाही. कारण एकदा दोनदा मी जो राज येत होता त्या राजकडून पण ह्या सुखाची अपेक्षा केली. परंतु दीदीने मात्र आमच्या दोघांवर खूप कटाक्षाने नजर ठेवली होती. एकदा दोनदा आमच्या दोघांमध्ये फक्त वरूनचा कार्यक्रम झाला. त्यानं मला फक्त टचिंग केलं होतं आणि माझ्या संत्र्यावरून त्यानं हात फिरवले होते. तेवढ्यामध्येच दीदी आत आली आणि दीदीने एक सणसणीत माझ्या कानाखाली लगावली. लाज वाटते का तुला असलं काही करायला, अशी ती मला म्हणाली. आता तसं जर बघितलं तर मी सुद्धा तिला म्हणू शकले असते, लाज वाटते का तुला पण त्याच्यासोबत असं करायला. परंतु काही जरी झालं तर ती माझी मोठी दीदी होती. त्याच्यामुळे मी तिला उलट बोलू शकत नव्हते, म्हणून मी गप्प बसले. माझ्या अगोदरच दीदीने राजवर कब्जा केला होता. त्याच्यामुळे कदाचित ती त्याची वाटणी माझ्यासोबत करू इच्छित नसावी असं मी माझ्या मनाला समजूत घातली आणि आपल्या नशिबात राज नाही हे मी सोडून दिलं. मी त्याचा नाद केलाच नाही. एकदा दोनदा सुरुवातीला वाटलं होतं राजनं मला पण एकदम मस्तखुश करून काढावं. जसं तो दीदीसोबत करतोय तसंच माझ्यासोबत पण करावं. मला आणि दीदीला त्यानं एकत्रितपणे करावं असं पण खूप वेळा वाटलं. परंतु माझी कधी हिंमत झाली नाही. ज्यावेळेला मला आणि राजला दोघांना दीदीनं एकत्रित खोलीमध्ये पकडलं आणि दीदीने ज्या दिवशी माझ्या कानाखाली लगावली तोच माझा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी राज माझ्या मनातून उतरला. परत राजकडे कधी बघायचं असं लक्षसुद्धा दिलं नाही. कधी त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही. सर्व काही मी टाळटाळ करत राहिले. राज एकदा दोनदा माझ्याजवळ यायचा प्रयत्न केला. तो मला चोरून कधी कॉल पण करत होता. परंतु मी त्याला सरळ सरळ इग्नोर करून टाकलं आणि यात मला काही इंटरेस्ट नाही, तू तुझं बघ असं म्हणून टाकले. तसं जर बघायचं असतं तर मी राजला दीदीबद्दल सर्व काही सांगून टाकू शकले असते. तुझं आणि दीदीचं अगोदरच आहे आणि मला कशाला तू कडमड करतोस असं पण त्याला मी सोप्या भाषेत बोलू शकले असते. परंतु मी असं काहीच केलं नाही. मी स्वतःवर कंट्रोल करायचं ठरवलं आणि आजपर्यंत मी स्वतःवर कंट्रोलच करत आले आहे. लता बोलत होती आणि मी ऐकत होतो. जसं लता सांगत होती तशी ती खूपच भावूक झाली होती. तिचे ते इमोशन माझ्या लक्षात आलं. आता ती एकदम जास्त तापली होती. मग ती हळूच मला म्हणाली, राजेश, तो राज होता आणि तू राजेश आहेस. फरक काहीच नाही. त्याच्यात तू आणि तुझ्यात तो असं दिसतंय मला. त्याच्यामुळं ज्या वेळेला सुरुवातीला भावना झाली होती अगदी तशीच भावना आत्ता माझी झाली आहे. त्याच्यामुळं मी तुला एक विनंती करते, तू तुझ्याच्यानं जेवढं शक्य तेवढं जास्तीत जास्त सुख द्यायचा प्रयत्न कर. मला एकदम खुश करून टाक. मी खूप दिवसाची भुकेली आहे आणि उपाशीसुद्धा आहे. त्याच्यामुळे माझं पोट आज तू भरून टाक एवढीच अपेक्षा तुझ्याकडून व्यक्त करते. तुला काय करायचं आहे, कसं करायचं आहे तुझ्या मनावर. तुला जसं पाहिजे तसं तू घे. मित्रांनो, तिची विनवणी माझ्या हृदयाला पाझर फोडत होती. मला काय करावं काही समजत नव्हतं. दुपारी ज्योती, आता छोटी आणि आता ही लता, ह्या सर्वांच्यामध्ये मी मात्र खूप अडकलो होतो. मग हळूवारपणे मी तिला म्हणालो, 3 फूल 1 माली. मग ती मला म्हणाली म्हणजे? मी तिला म्हणालो, तुला नाही समजायचं. मग ती लगेच मला म्हणाली, म्हणजे काय म्हणायचं आहे मला पण सांग ना. 3 फूल म्हणजे काय आणि 1 माली म्हणजे काय? मी तिला म्हणालो, अगं 3 फूल म्हणजे तुम्ही तिघी आणि 1 माली म्हणजे मी एकटा. तुम्हा तिघींना मी एकटा संतुष्ट करू शकतो. परंतु तू छोटीसोबत जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस. मग ती परत भानावर आली आणि मला म्हणाली, मी काय केले छोटीसोबत? मी तिला विचारलं, मगाशी तू मसाला दूध घेऊन आलीस ना, त्यावेळेला त्या मसाला दुधाच्या ग्लासवर तू चाळणी ठेवून आणली होतीस. त्याच वेळेला मला वाटलं होतं काहीतरी गेम आहे. त्या चाळणी ठेवलेल्या ग्लासामध्येच काहीतरी होतं, बरोबर आहे ना? तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. परंतु तुला मात्र मी टेन्शन येऊ देणार नाही. तुला काय कुठं पण तुला तेच करायचं आहे. माझी जमीन नांगरलाच काय आणि तिची जमीन नांगरलाच काय एकच आहे. आमच्या दोघींमध्ये जास्त काही फरक नाही, फक्त 1 वर्षाचा. ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे आणि ती माझ्यापेक्षा जास्त काकडी मुळा तिनं वापरला असेल. परंतु माझं तसं नाही. त्याच्यामुळे तिच्यापेक्षा जास्त मीच तुला संतुष्ट करू शकेन. तू एकदम रिलॅक्स राहा. तुला जसं पाहिजे तसं तू ओरबडून घ्यायचा प्रयत्न कर. काही पण कर, मी तुला नाही म्हणणार नाही. मी तिला या गोष्टीकडे तिच्या साफ दुर्लक्ष केलं आणि तिला म्हणालो, लता,
तू बाकीच्या गोष्टी सोडून दे. काय करायचं काय नाही हे मी ठरवून, परंतु तू मला सांग, छोटीला तू कसं झोपी घातलंस? मग ती मला म्हणाली, तुला छोटीच्या झोपेबद्दल इतकी का आतुरता लागली आहे? तिच्या झोपीचं तुला काय घेऊन पडलास? झोपू दे ना, ती झोपली आहे आणि ती काही जास्त वेळ झोपणार नाही. तिच्याकडे फक्त 2 किंवा त्याच्यानंतर ती उठणारच आहे. 2 तासानंतर तिची झोप मोड होईल आणि जेव्हा ती उठेल तेव्हा ती तुझीच आहे. तेव्हा तू तिच्यासोबत पण करू शकतो, तिची पण जमीन नांगरू शकतोस. मित्रांनो, आता तिचं जे बोलणं मला थोडं खटकू लागलं होतं. तिनं जाणीवपूर्वक तिला लवकर झोपी घातलं होतं आणि काय केली होती हे काही ती सांगायला तयार नव्हती. मग मी तिला म्हणालो, ठीक आहे, मी काही तुझी जमीन नांगरत नाही, बघू आपण उद्याच्याला. तशी ती म्हणाली, अरे उद्या जर आई पप्पा आली तर कसं होईल? मी म्हणालो, तुझे आई पप्पा 3 दिवस येणार नाहीत, हे सुद्धा मला माहीत आहे. मग ती लगेच मला म्हणाली, हे तुला कोणी सांगितलं? मग मी तिला म्हणालो, दुसरं कोण सांगणार? ज्योतीच मला दुपारी सांगितली. ज्योतीनं मला दुपारी सांगून टाकलं होतं, आई पप्पा 3 दिवस येणार नाहीत. मग लता हसू लागली आणि मला म्हणाली, मग 3 दिवसापैकी 1 दिवस ज्योतीसोबत, दुसरा दिवस छोटीसोबत आणि तिसरा दिवस माझ्यासोबत, चालेल ना? मी म्हणालो, हो गं बाई, तुला सर्व काही चालेल, परंतु ज्योतीला आणि छोटीला कसं मॅनेज करणार? ती म्हणाली, तू त्या दोघींचा पण विषय सोड, तुला ॲग्री आहेस का सांग, तुला तुला सर्व काही मान्य आहे का नाही? मग मी म्हणालो, हो मला मान्य आहे, परंतु कसं ते पण सांगून टाक ना बाई. मग ती मला म्हणाली, मी बाई नाही मुलगी आहे. मी परत हसू लागलो, बाई काय आणि मुलगी काय, त्यात काय, सर्व काही सारखंच. मग ती मला म्हणाली, नाही रे, बाईचं वेगळं असतंय आणि मुलीचं वेगळं असतंय. आणि परत तिने माझ्या हातावर टाळी दिली आणि जोरजोरक्यात हसू लागली. मी सुद्धा हसू लागलो. हसता हसता मी तिला हळूच म्हणालो, अगं छोटी उठल किंवा ज्योती उठल. तशी ती मला म्हणाली, आता उठणार नाहीत म्हणून किती वेळ सांगायचं तुला? 2 तास आहेत तुझ्याकडं, 2 तास 3 तास 4 तास तुला जे काही करायचं आहे ते करूच. चालू कर तू नांगरणी. शेतीची मशागत करायला आलास की झोपायला आलास? आणि ती परत हसू लागली. ती जशी हसू लागली तसं मी सुद्धा तिच्या हसण्यामध्ये माझा आवाज मिसळला. आता लता मला बोलत होती आणि बोलता बोलता जसं छोटीचे हात माझ्या अंगावरून फिरत होते तसं लताचा पण हात माझ्या अंगावरून फिरू लागला. मी सुद्धा माझा हात लताच्या अंगावरून फिरू लागलो. आम्ही दोघे पण आता एकदम समांतर हात फिरू लागलो होतो. ती माझ्या अंगावरून, मी तिच्या अंगावरून. मी आता जमिनीची मशागत करायचं ठरवलं आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आता थोड्याच वेळात नांगरणी करणार होतो. मग ती मला म्हणाली, फवारणी पण करून घे आणि नांगरणी पण. मी म्हणालो, ठीक आहे, तुझं ते गोड पाणी मला प्यायचं आहे. मग ती मला म्हणाली, काम करण्याच्या अगोदर दूध प्यायला पाहिजे. दूध पिल्यानंतर अंगात ताकद येते आणि त्या ताकदीच्या नंतर बाकी सर्व काही. मी म्हणालो, तू तर खूपच हुशार आहेस, तुला तर सर्वच गोष्टी माहीत आहेत. ती मला परत म्हणाली, आता आणखीन एकदा सांगायचं आहे का? तसं मी म्हणालो, हो ना, राज हे सर्व काही करत होता आणि हे सर्व काही तू बघत होतीस. परंतु लता, एक गोष्ट सांग ना, राजने तुझ्यासमोर किती वेळेस केलं? ताईच्या जमिनीची मशागत तो कितीदा करत होता? तशी ती मला म्हणाली, दिवसात 2दा तर तो नक्कीच करत असावा. कारण सकाळी एकदा त्याला झोपेतून उठवण्यासाठी दीदी त्याच्या खोलीत जायची. त्यावेळेला ती त्याला उठवायची, म्हणजे सर्व काही करूनच बाहेर यायचे दोघे. आणि त्यानंतर दुपारी आई पप्पा घरी नसले की त्यावेळेला दुपारी 1 राऊंड व्हायचा. आणि रात्री तर 2-3 राऊंड तर नक्कीच असायचे. रात्री आम्ही सर्वजण एकत्र झोपत असू. तसं मी लताला म्हणालो, मग लता, ती पण तुमच्यावर काही झोपेचा वगैरे प्रयोग करत होती का? तसा लताला राग आला. ती मला म्हणाली, तुला काय म्हणायचं नेमकं? मी छोटीवर झोपेचा प्रयोग केला आहे हेच म्हणायचं ना? मी म्हणालो, अगं रागवतेस कशाला? रागवू नकोस ना, मी सहज तुला माहिती विचारतोय. मग ती मला म्हणाली, तुला काय PhD करायचं का? सर्व माहिती विचारून काय करायचं तुला? आणि हो, तुला एवढी जर उत्सुकता लागलीच आहे तर ठीक आहे, मी सांगून टाकते. मी बाकी काही प्रयोग वगैरे केला नाही. छोटीला मी 2 झोपेच्या गोळ्या दिल्यात. आता त्या झोपेच्या गोळ्याचा असर किती वेळ राहील ते तिच्या बॉडीवर आहे. याच्या अगोदर मी कधी कोणाला ह्या गोळ्या दिल्या नाहीत. मग मी तिला म्हणालो, अगं हे काही तू ठीक केलं नाहीस, परंतु एक गोष्ट सांग, ह्या झोपेच्या गोळ्या तू आणलीस कुठून? तशी ती मला म्हणाली, जसं तू संध्याकाळी झोपायला आमच्याकडे येणार आहेस हे मला माहीत झालं. मला 5 वाजताच दीदीनं सांगितलं होतं, संध्याकाळी झोपायला तू येणार आहेस. त्याच वेळेला मी ठरवलं होतं, दीदीचा कार्यक्रम तर दुपारी नक्की झालाच असेल. मी अंदाज लावला होता आणि आता छोटी काही लवकर झोपणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी जवळच्या मेडिकल स्टोअरवाला माझ्या ओळखीचा आहे. मी अनेक प्रकारच्या गोळ्या त्याच्याकडून घेते, सर्दीची, डोके दुखण्याची, अंग दुखण्याची. असं मला काही जरी झालं तर त्याच्याकडून मी अनेक प्रकारच्या गोळ्या घेते आणि आज पण तेच झालं. मी काहीतरी निमित्त करून मेडिकलला गेले आणि त्याच्याकडून ह्या झोपेच्या टॅबलेट घेऊन आले. मी त्याला सांगितले, मला रात्री माझी दाढ दुखत असल्यामुळे झोपच लागत नाही. तू काहीही करून मला 4 तरी टॅबलेट देऊन टाक. आणि त्यानं मला 4 टॅबलेट दिल्या. जर
दीदी पण झोपली नसती तर मी तिला 2 टॅबलेट आणि छोटीला 2 टॅबलेट अशा 4 टॅबलेटचा वापर करून मी तुझ्यासोबत आजचा कार्यक्रम करणारच होते. तुला माझी जमीन नांगरायला आज द्यायचाच माझा प्लॅन होता. परंतु योगायोग असं झालं की दीदी अगोदर झोपी गेली आणि राहिला प्रश्न छोटीचा. छोटी काही झोपत नाही. तुझं आणि तिचं काहीतरी चालू आहे हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळं छोटी तुझ्यावर कब्जा करण्याच्या अगोदर आपणच तुझ्यावर कब्जा करावा असं मी ठरवलं. कारण दीदीकडून एकदा मी झटका खाल्ला आहे. त्याच्यामुळे परत मला तोच विषय नको होता. म्हणून अगोदर आपण जर छोटीचा बंदोबस्त केला तर सर्व रात्र आपल्यालाच मिळणार आहे. चांगले 2-4 घंटे तर मिळतीलच आणि तेवढ्या वेळामध्ये माझ्या शेतीची मशागत तू एकदम चांगल्या प्रकारे करू शकशील हे मला माहीत होतं. म्हणूनच मी हा प्रयोग केला आणि आपला प्रयोग यशस्वी झाला. तसं मी तिला म्हणालो, "हो का?" ती म्हणाली, "हो ना, झाला का नाही बघ, आता ही झोपली आहे." असं म्हणून तिने तिचं तोंड पलीकडे फिरवलं. आतासुद्धा छोटी एकदम बिनधास्तपणे झोपेत होती. ती टसमससुद्धा केली नाही. मित्रांनो, आता छोटी झोपली आहे म्हणून लता एकदम बिनधास्त होती. ती माझ्याजवळ आली. तिने माझ्या अंगावर हात टाकला, तिचा पाय टाकला आणि आता आमच्या दोघांचा कार्यक्रम एकदम जोरात झिंगाट चालू झालं. मी तिची जमीन नांगरायला घेतली होती. फवारणी, नांगरणी, कुळवणी सर्व काही आज मी करणार होतो. तिच्या जमिनीला मी एकदम सुपीक करून टाकायचं ठरवलं होतं आणि तीसुद्धा अगदी मनापासून तयार झाली होती. तिने तिचं सर्वस्व मला अर्पण करायला तयार झाली होती. मित्रांनो, पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच मस्त, मदमस्त, रोचक आणि एकदम मजेदार आहे. ही कथा माझ्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना आहे. या कथेचा तुम्ही भरपूर लाभ घ्याल अशा अपेक्षेसह मी इथं थांबतो. बाय बाय मित्रांनो.